अजित पवारांच्या निधनानंतर एकच प्रश्न सगळ्यांना पडला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोर कोणाच्या हातात जाणार? कोण अजित पवारांचा वारसा पुढे नेणार आणि कोण त्याचप्रमाणे नेतृत्व करू शकेल जसे दादा करत होते? तर मित्रांनो, आता हा प्रश्न सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली, परंतु NSCI डोम मध्ये फक्त अध्यक्षपदची निवड झाली नाही, तर अजून अनेक चर्चा झाली. छगन भुजबळ यांचे आरोप, तर दुसरीकडे पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उभा करण्याचा निर्णय आणि अनेक गोष्टी. चला मग सविस्तर जाणूया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचा वाली कोण हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण वरळीच्या NCI डोम मध्ये पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटसाठी राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. एवढंच नाही, तर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचीही शपथ घेतली. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार अत्यंत भावुक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, गेली 40 वर्षे मी अजितदादा नावाच्या वादळासोबत संसार केला. दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. सुनेत्रा वहिनींनी यावेळी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालत स्पष्ट केले की हा पक्ष आता माझा परिवार आहे आणि समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी थेट इशारा दिला की पक्षाचे ग्रामीण भागातील वर्चस्व कायम ठेवून आता शहरातही पक्ष वाढवायचा आहे. एक प्रकारे त्यांनी पक्षावर आपला पूर्ण ताबा मिळवला असून पक्ष कोणाच्याही दावणीला बांधला जाणार नाही असा सज्जड दमच भरला आहे. अजितदादांच्या निधनानंतर कुटुंबातील राजकीय वारसा कोण चालवणार हा मुद्दा कळीचा ठरला होता. यावरही पक्षाने अत्यंत वेगाने निर्णय घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आगामी 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ अजित पवार यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ या सर्व दिग्गजांनी या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला. याचा सरळ अर्थ असा की पार्थ पवार यांना आता थेट दिल्लीच्या राजकारणात म्हणजेच राष्ट्रीय राजकारणात प्रस्थापित केले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच पार्थ पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची ही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. कुटुंबात आणि पक्षात दुफळी माजू नये यासाठी अजितदादांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांनी पवार कुटुंबाभोवतीच पक्षाची भिंत मजबूत उभी केली आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात आक्रमक आणि स्पायसी भाग म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा संताप. अजितदादांचे निधन होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की आता अजित पवार गट शरद पवारांच्या पक्षात विलीन होणार. यावर भुजबळांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. भुजबळ कडाडले. समोर दादांचं पार्थिव पडलेलं होतं आणि पहिल्या 2 तासातच माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. अरे बाबांनो, एवढी काय घाई होती तुम्हाला? कोणीही थांबायला तयार नव्हतं. भुजबळांनी अत्यंत आक्रमकपणे स्पष्ट केले की पक्ष फोडण्याचे किंवा विलीन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ते विसरून जावे. आम्ही दादांचा पक्ष अखंड ठेवणार आहोत. जे लोक सुनेत्रा पवारांच्या तडकाफडकी शपथविधीवर टीका करत होते त्यांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले, अंत्यविधी होण्याआधी शपथ घेण्याचे प्रकार राजकारणात या आधीही अनेकदा झाले आहेत. यात आमचं काय चुकलं? आम्हाला पक्ष वाचवायचा होता. लाखो कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नव्हतं. लोक म्हणतात सुनेत्रा वहिनी कसं सांभाळणार? अरे, जेव्हा इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवलं तेव्हाही त्यांना गुंगी गुडिया म्हटलं गेलं होतं. पण त्यांनी जो इतिहास घडवला तो जगाने पाहिला. सुनेत्रा वहिनींना कमी लेखू नका. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत भावुक होत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला, पण दादा खचले नाहीत. संध्याकाळी 5 वाजता दादांचा मला फोन आला आणि म्हणाले, उद्या NDAची बैठक आहे, आपल्याला तिथे जायचे आहे. दादांसाठी राजकारण म्हणजे 24 तासांची समाजसेवा होती. दादांच्या कामाची पद्धत सांगताना तटकरे म्हणाले, सकाळी 5 वाजता उठून कामाला लागणाऱ्या दादांची काहींनी टिंगल केली. दूधवाला पण सकाळी उठतो आणि पेपरवाला पण उठतो असे हिणवले गेले, पण दादांनी कधीही कोणाची पर्वा केली नाही. ते खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक होते.
तटकरेंनी जनसन्मान यात्रेतील दादांच्या बारामतीमधील अभूतपूर्व रॅलीची आठवण सांगून स्पष्ट केले की अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आता सर्वात मोठा आणि ज्वलंत प्रश्न, अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा, अजित पवार गटाचा जो दबदबा, जो रुबाब आणि जी दहशत होती ती आता टिकून राहील का? याचं अत्यंत स्पष्ट आणि थेट उत्तर आहे नाही. पक्ष पूर्वीसारखा अजिबात राहू शकत नाही. याचे सविस्तर राजकीय विश्लेषण करूया. सर्वप्रथम अजितदादांचा करिश्मा आणि दरारा कुणाकडेच नाही. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर एक सिस्टीम होती. प्रशासनावर त्यांची पकड होती, अधिकाऱ्यांवर जो वचक होता आणि कार्यकर्त्यांना नावाने हाक मारण्याची त्यांची जी स्टाईल होती ती सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार रातोरात आत्मसात करू शकत नाही. दादांचा शब्द म्हणजे फायनल ऑर्डर असायची. आता पक्षात छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे असे अनेक दिग्गज नेते आहेत. अजितदादांच्या नावाखाली हे सर्वजण एकत्र राहिले. पण आता बॉस कोण? सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष केले असले तरी या मातब्बर नेत्यांना खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणे दीर्घकाळ जमेल का? हा मोठा प्रश्न आहे. द्वितीय, विलिनीकरणाची टांगती तलवार आणि शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक. छगन भुजबळांनी कितीही आक्रमकपणे विलिनीकरणाला नकार दिला असला तरी राजकारणात भावनापेक्षा स्वार्थ मोठा असतो. अजितदादांच्या जीवावर निवडून आलेले किंवा त्यांच्यासोबत गेलेले 40 पेक्षा जास्त आमदार आता भविष्याच्या चिंतेत आहे. महायुतीमध्ये म्हणजेच भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अजित पवार होते म्हणून त्यांना योग्य तो सन्मान आणि निधी मिळत होता. आता भाजप दादांच्या अनुपस्थितीत या गटाला पूर्वीसारखी स्पेस देईल का? याची शक्यता कमी आहे. अशा वेळी राजकीय अस्तित्वासाठी अनेक आमदार पुन्हा एकदा गुपचूप सिल्वर ओकची म्हणजे शरद पवारांची पायरी चढण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. अजितदादांचे कवच कुंडल गेल्यावर हा गट एकत्र बांधून ठेवणे हे सुनेत्रा पवारांसाठी लोखंडांचे चणे चावण्यासारखे आहे. तृतीय, सहानुभूतीची लाट विरुद्ध राजकीय ताकद. सध्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत एक मोठी सहानुभूतीची लाट आहे. अजितदादांच्या अपघाती निधनामुळे जनता आणि कार्यकर्ते भावुक आहेत. म्हणूनच तडकाफडकी निर्णय घेऊन सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष बनवणे हा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा अत्यंत हुशार राजकीय डावपेच म्हणजेच मास्टर स्ट्रोक आहे. यामुळे पक्षातील संभाव्य बंडखोरी तात्पुरती टळली आहे. जर त्यांनी कुटुंबाबाहेरील कुणाला अध्यक्ष केले असते तर पक्ष लगेचच फुटला असता. पण सहानुभूती फार काळ टिकत नाही. येणाऱ्या विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा तिकीट वाटप आणि फंडिंगचा विषय येईल तेव्हा सुनेत्रा पवारांच्या राजकीय कौशल्याची खरी कसोटी राहील. चौथं, भाजपची पुढील खेळी काय असेल? अजितदादांच्या असण्याने भाजपला मोठा फायदा होत होता. आता दादा नसताना भाजप या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांना थेट आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करू शकते किंवा महायुतीत राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला दुय्यम वागणूक देऊ शकते. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिले असले तरी सत्तेच्या चाव्या आणि महत्त्वाचे निर्णय आता पूर्णपणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याच हातात एकवटतील. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर अजित पवारांचे निधन हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटसाठी एक असा भूकंप आहे ज्याचे आफ्टर इफेक्ट्स किंवा आफ्टर शॉक्स येणारी अनेक वर्षे जाणवत राहतील. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची कमान हाती घेऊन अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवून पक्षाने एक तरुण चेहरा पुढे आणला आहे. भुजबळ आणि तटकरे यांच्यासारखे अनुभवी शिलेदार या नव्या नेतृत्वाला सध्या तरी ढाल बनवून वाचवत आहे. पण पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.